नमस्कार शेतकरी राजांनो, स्वागत आहे तुमचे आपली सरकारी योजना या मराठी चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे PM किसान निधी हप्ता मिळत नसेल तर KYC करा, नाहीतर मिळणार नाही पुढील 17वा हप्ता। जर तुम्हाला PM किसान निधी या योजनेअंतर्गत PM किसान निधी हप्ता मिळाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। PM किसान निधीचा हप्ता मिळण्यासाठी KYC करणे आवश्यक आहे। जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला हा PM किसान निधीचा हप्ता मिळणार नाही। यापूर्वी PM किसान निधीचे एकूण 16 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे आणि आता येणारा हप्ता हा 17वा असणार आहे। जर तुम्हाला 17व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला KYC करणे खूपच गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। ही ठेवायची, करायची व कुठे करायची या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। KYC कशी करायची आणि कुठे करायची, KYC पूर्ण झाली की नाही, याचे स्टेटस कसे पाहायचे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। PM किसान निधी KYC झाली आहे की नाही तपासा मोबाईलवर। हे PM किसान निधी KYC तपासणी करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे। या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला पर्याय दिसेल, एक न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि दुसरं KYC। आपल्याला KYC झाली आहे की नाही हे चेक करायचे आहे, त्यामुळे 2 नंबरच्या KYC या पर्यायावर क्लिक करा। आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। या पुढील चौकटीमध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका आणि पुढील सर्च या बटणावर क्लिक करा। जर लाभार्थ्याची KYC झालेली असेल तर युअर KYC इज ऑलरेडी डन, म्हणजेच लाभार्थ्याची KYC झालेली आहे असा मेसेज दाखवेल। जर तुमची KYC झालेली नसेल तर बघा कशी करायची KYC पुढीलपणे। KYC करा ऑनलाईन पद्धतीने। ऑनलाईन KYC प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ आहे। तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने KYC करू शकता। जर तुम्हाला KYC तुमच्या मोबाईलवर करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। PM किसान निधीच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची KYC करणे गरजेचे आहे, नाहीतर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लगेच पुढील पद्धतीचा अवलंब करून KYC करून घ्या। KYC करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर च्या पर्यायाखाली KYC असा पर्याय आहे, त्यावर टच करा। पुढील चौकटीमध्ये आधार क्रमांक टाका। जो मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असेल तो या ठिकाणी टाका आणि गेट OTP या बटणावर टच करा। आलेल्या OTP दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या पर्यायावर टच करा। यानंतर तुम्हाला KYC सक्सेसफुल सबमिटेड असा संदेश दिसेल। हा हप्ता तुम्हाला जूनच्या शेवटच्या हप्त्यात किंवा जुलैच्या सुरुवातीच्या हप्त्यात देण्यात येणार आहे। ही माहिती गरजू बांधवांपर्यंत पोहोचवा। असेच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।